नमस्कार मैत्रिणींनो, मी शेफाली बुडके गोवा स्टिचिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी नऊवारीला नेफा कसं लावायचं ते व्हिडिओ घेऊन आली आहे। एकदम सोप्या पद्धतीने नेफा पहिली रेडी करून घेऊन लावायचा आहे। आपण नेहमी मागच्या बाजूनी लावतो तर ती फिरल्यासारखे होते। ही नवीन ट्रिक आहे आणि ही माझी ट्रिक आहे, एकदा तुम्ही करून बघा। अशी आणि सोपी पडणार नेफा लावायची। चला तर आपण लगेच व्हिडिओची सुरुवात करूया। नवरीचं कापड शिवल्यानंतर ना आपल्याला नेफा किती हवा आहे त्याच्यापेक्षा 1-2 इंच जास्त कपडा बॉर्डर पट्टी घ्यायचा आणि त्याच्या बराबरीने त्याच्या एवढंच अस्तरची पट्टी घ्यायची आणि बॉर्डर किती घ्यायचा म्हणजे साधारण 4 इंच नाहीतर 5 इंच असं। त्याच्यानंतर त्या बॉर्डरला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अस्तर जोडून घ्यायचं आहे, दुमडून फिनिशिंग करून घ्यायचं आहे। साधारण 4.5 ते 5 इंचाचा बॉर्डर आहे हा। आपल्याला नेफा जास्त मोठा पण नाही ठेवायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचं कडा घडी करून घेऊन स्टार्टिंग पण आपण शिवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ही बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते तशी फोल्ड करून आपण पहिली नेफा पट्टी रेडी करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे ना पटकन शिवलं जातो। हे बघा आपण एकदम सोप्या पद्धतीने आपण लावणार आहे। आता रेडी झालेली नऊवारी घ्यायचं आपण आणि नऊवारीच्या उजव्या बाजूनी नेफा लावायला सुरुवात करायचं। हा माझा सेल्फी कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला माझा डावा हात दिसत असेल, पण नाही, उजव्या बाजूनी आपण लावायला घ्यायचा। आणि जे निर्या असतात तिकडे पण थोडंसं मोठे शिवण घालून आपण करायचं, कारण इकडे जाड होतो आहे बघा, जाड असते तिकडे 5 नंबर शिवण घालून परत बारीक करून आपण अख्खी नेफा पट्टी पहिली रेडी करून घेऊन अशी लावली पाहिजे। अशी तुम्ही एकदा ट्राय करून बघा, एकदम सोप्या पद्धतीने नेफा लावली जाणार। आता बघा मागे काष्टाकडे आपण लावताना तो काष्टाचा भाग आतमध्ये नाही घ्यायचा आहे, तो बाजूला काढून आपण नेफा लावून घ्यायचा आहे आणि नंतर तो वरच्या बाजूनी काष्टा लावायचा आहे। ओके, तो बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण नऊवारीला अख्खं रेडी करून घेऊन सोप्या पद्धतीने आपण नेफा लावली पाहिजे। ही बघा समोरच्या बाजूनी मी दाखवते तुम्हाला। आपण सुरुवात नऊवारीच्या उजव्या बाजूनी चालू केलेलं होतं, आपण आता त्याला एंड करतोय। तिकडेच तो कडा शिवून घेऊन ना आपण फिनिशिंग करायचा आणि नंतर मागच्या काष्टा असतो ना तिकडे तो आपण मग वरतून शिवून घ्यायचा। जास्त मोठं पण नाही केलं पाहिजे, कारण मोठं झालं तर ते मग नेसल्यानंतर बरोबर दिसत नाही। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवरती नवीन नऊवारीचे व्हिडिओ